आज गढ़चिरौली में आयोजित महामैराथन में न केवल नागरिक दौड़ रहे हैं बल्कि गढ़चिरौली का विकास भी दौड़ रहा है। गढ़चिरौली के लोगों का यह दृढ़ संकल्प और सकारात्मक ऊर्जा जिले को रूपांतरित किए बिना नहीं रहेगी। गढ़चिरौली जिले के राज्य मंत्री और सह संरक्षक मंत्री एडवोकेट आशीष जायसवाल ने कहा कि वे गढ़चिरौली जिला परिषद परिसर में पुलिस बल द्वारा आयोजित गढ़चिरौली महामैराथन कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में बोल रहे थे। राज्य मंत्री एडवोकेट जायसवाल ने मैराथन के सुंदर और सफल आयोजन की सराहना की। उन्होंने यह भी कहा कि गढ़चिरौली जिला अब अन्य जिलों के लिए प्रेरणादायक उदाहरण प्रस्तुत कर रहा है। इस महामैराथन में जिले के विभिन्न हिस्सों से लगभग 14,000 नागरिकों ने भाग लिया। 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर और 3 किलोमीटर जैसे विभिन्न दूरियों की दौड़ आयोजित की गई। नागरिकों, युवाओं, छात्रों, महिलाओं के साथ साथ पुलिस और सुरक्षा बल के कर्मियों ने भी उत्साहपूर्वक भाग लिया और कार्यक्रम को सफल बनाया। साक्षी पोलादवार ने 21 किलोमीटर मैराथन में महिला वर्ग में प्रथम स्थान प्राप्त किया और रोशन बोदलवार ने पुरुष वर्ग में प्रथम स्थान प्राप्त किया। समाजातील एक अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे आदिवासी आहे। गडचिरोली हा आदिवासी जिल्हा आहे आणि समाजाच्या विकासाच्या प्रवाहात आज गडचिरोली समोर आला, तिथले आदिवासी समोर आले। आता गडचिरोली विकासाच्या दृष्टीने गेटवे होत आहे आणि कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आता पहिल्या 5 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गडचिरोली आणल्याशिवाय राहणार नाही। मला असं वाटतं की देवेंद्रजींनी आणि त्यापूर्वी एकनाथजींनी याचं पालकत्व स्वीकारल्यामुळे गडचिरोलीमध्ये मोठा बदल घडला आणि आता जो बदल आजपर्यंत घडलेला आहे त्यापेक्षा जास्त मोठा बदल पुढच्या 2 वर्षामध्ये होईल हे सांगताना मला आनंदाने अभिमान वाटतो। माझ्यासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि मी गडचिरोली पोलीस दलाचे मनापासून अभिनंदन करतो की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इतकं सुंदर आणि यशस्वी आयोजन त्यांनी केलं। या आयोजनाच्या बद्दल खरं म्हणजे जितकं बोलावं तितकं कमी आहे। शब्दकोशातील शब्द अपुरे पडत आहे आणि गडचिरोलीच्या या मॅरेथॉननी इतर जिल्ह्याला एक प्रेरणा दिलेली आहे। या कार्यक्रमामुळे लोकांना आपसात बॉन्डिंग होते, लोक एका स्पिरिटने धावतात आणि ज्या पद्धतीचं संगीत पासून तर वेगवेगळ्या पद्धतीची व्यवस्था आणि जे नियोजन केलेलं आहे तो अतिशय स्तुत्य आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सर्वात उत्तम मॅरेथॉन हे कदाचित गडचिरोलीला होत असेल, हा मान द्यावा लागेल। गडचिरोली खरं म्हणजे विकसित तर होतच आहे, परंतु गडचिरोली इतर जिल्ह्याला देखील प्रेरणा देण्यासारखं काम करत आहे, याचा खूप आनंद आणि समाधान मला आहे।